मॉर्निंग सेक्स की नाईट सेक्स कोणता बेस्ट सेक्स हा बऱ्याच दाम्पत्यांना प्रश्न असतो. पण आयडियली काय आहे की प्रेग्नन्सी आपला आउटकम आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे स्पर्म त्या ओव्हमपर्यंत पोहोचणं. पुरुषाचं बीज स्त्रीच्या बीजाशी जाऊन त्याचं मिलन होणं. तो कुठल्याही टायमिंगला होऊ शकतो. पण ज्यावेळेला कपल वर्किंग आहे आणि त्यांच्यावरती पॉसिबिलिटी नाही आहे की आपल्याला नाईट सेक्स करणं पॉसिबल नाही आहे, तर अशा वेळेला अर्ली मॉर्निंग सेक्सचा सल्ला दिला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असते आणि फॅलोपियन ट्यूब स्पाझम ही एक गोष्ट असते, ज्याच्यामध्ये जे गर्भाशय नलिका असतात त्यांच्यामध्ये अवरोध येत असतो आणि त्याच्यामुळे स्पर्म्स कॅनॉट रीच टू द ओव्हम. सो अशा वेळेला सुद्धा आयुर्वेदामध्ये आम्ही वाताच्या काळामध्ये पहाटे 2 ते 6 या पिरियडमध्ये आपण गर्भधारणा होण्यासाठी त्यांना संभोग करण्याचा सल्ला देतो. आणि याचबरोबर काही गर्भाशयामध्ये शिथिलता निर्माण करणारी द्रव्य, जशी जी मनावरती पण काम करतात आणि गर्भाशयाच्या पिशवीवरती पण काम करतात, अशी द्रव्य जी जटामांसीसारखी असतात त्यांचा उपयोग करतो, ज्याच्यामुळे अर्ली मॉर्निंग सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. पण कमिंग बॅक टू द क्वेश्चन, नाईट अँड मॉर्निंग दोन्हीही सेक्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत ॲज पर द कन्व्हिनियन्सी और ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ द टाइम ऑफ द कपल. मॉर्निंग सेक्स की नाईट सेक्स कोणता बेस्ट सेक्स हा बऱ्याच दाम्पत्यांना प्रश्न असतो. पण आयडियली काय आहे की प्रेग्नन्सी आपला आउटकम आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे स्पर्म त्या ओव्हमपर्यंत पोहोचणं. पुरुषाचं बीज स्त्रीच्या बीजाशी जाऊन त्याचं मिलन होणं. तो कुठल्याही टायमिंगला होऊ शकतो. पण ज्यावेळेला कपल वर्किंग आहे आणि त्यांच्यावरती पॉसिबिलिटी नाही आहे की आपल्याला नाईट सेक्स करणं पॉसिबल नाही आहे, तर अशा वेळेला अर्ली मॉर्निंग सेक्सचा सल्ला दिला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असते आणि फॅलोपियन ट्यूब स्पाझम ही एक गोष्ट असते, ज्याच्यामध्ये जे गर्भाशय नलिका असतात त्यांच्यामध्ये अवरोध येत असतो आणि त्याच्यामुळे स्पर्म्स कॅनॉट रीच टू द ओव्हम. सो अशा वेळेला सुद्धा आयुर्वेदामध्ये आम्ही वाताच्या काळामध्ये पहाटे 2 ते 6 या पिरियडमध्ये आपण गर्भधारणा होण्यासाठी त्यांना संभोग करण्याचा सल्ला देतो. आणि याचबरोबर काही गर्भाशयामध्ये शिथिलता निर्माण करणारी द्रव्य, जशी जी मनावरती पण काम करतात आणि गर्भाशयाच्या पिशवीवरती पण काम करतात, अशी द्रव्य जी जटामांसीसारखी असतात त्यांचा उपयोग करतो, ज्याच्यामुळे अर्ली मॉर्निंग सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. पण कमिंग बॅक टू द क्वेश्चन, नाईट अँड मॉर्निंग दोन्हीही सेक्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत ॲज पर द कन्व्हिनियन्सी और ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ द टाइम ऑफ द कपल.